नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असं म्हटलं जातं, किंवा बघा कॅलेंडरमध्ये दर्श अमावस्या असं सुद्धा दिलेलं असतं। यंदा ही अमावस्या 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा हा ज्ञान, पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून मानला जातो। दीप अमावस्येच्या रात्री दिव्यांचे पूजन करून या दिवशी घरातील अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य, रोगराई आणि नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते। दिव्यांचा प्रकाश घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतो, असं या दिव्याच्या अमावस्येचं खूप असं महत्त्व आहे। तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी दिव्यांची पूजा कशी करायची हे आपण पाहणार आहोत। तर मंडळी बघा, या दिवशी लहान मुलांना सुद्धा ओवाळलं जातं। तर ते का ओवाळलं जातं अशी दीप पूजनाबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत सर्व तांब्या, पितळाचे, चांदीचे, जे काही तुमच्याकडं निरंजन, समया ज्या काही असतील त्या घासून पुसून स्वच्छ करायच्या आहेत। बघा, त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपण आधी रोजची देवपूजा करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर मग ही आपण दिव्यांची पूजा करू शकतो। आपण ही दिव्यांची पूजा अगदी देवघरात सुद्धा करू शकतो, किंवा देवघरासमोर जवळ पाट किंवा चौरंग मांडून सुद्धा करू शकतो, किंवा जर तुम्हाला देवघरासमोर जास्त जागा नसेल तर तुम्ही सेपरेट सुद्धा ही पूजा मांडणी करू शकता। आता जिथे तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल तर बघा, तिथली जागा आधी स्वच्छ करून त्या ठिकाणी तुम्ही चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। आता इथं मी पाट घेतलेला आहे, आणि त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन कोरं तुम्हाला वस्त्र हे अंथरायचं आहे। आता त्यावर तुम्हाला थोड्या अक्षदा मांडायच्या आहेत, कारण बघा आपण दिवे हे खाली असे पूजत नसतो। त्यानंतर त्या अक्षदांवरती तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला तिथे दिवे ठेवून त्यांची पूजा करायची असते। आता आपण कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपती बाप्पांना पूजत असतो, किंवा बघा आपण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करत असतो। त्यामुळे एका ताटामध्ये तुम्ही एक सुपारी ठेवा, आणि त्याला बघा गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करताना ओम गणपते नमः किंवा बघा श्री गणेशाय नमः, तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे। आता बघा, एकदा जर पंचामृताने केला तर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक करून सुपारी ही स्वच्छ छान पुसून पाटावरती स्थापन करायची आहे। आता बघा, पाटावरती आपण जिथे गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर तिथे मी अक्षदा ह्या ठेवून घेतल्या होत्या, आणि अक्षदांवरती थोडंसं हळद कुंकू वाहून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना ही करायची आहे। आणि सर्वात आधी आपल्याला बघा गणपती बाप्पांचीच पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षदा, चंदन, त्यासोबतच गणपती बाप्पांना ज्या काही वस्तू अतिशय प्रिय आहेत त्यासुद्धा तुम्ही अर्पण करायच्या आहेत। आता इथे माझ्याकडे दुर्वा अर्पण करायला नव्हत्या तर मी इथे नाही ठेवल्या, पण जर तुमच्याकडे जर दुर्वा, आघाडा, बेलाचं पान असं काही असेल तर तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता। आणि बघा, त्यानंतर तुम्हाला मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांचा नमस्कार हा करायचा आहे त्यांना। त्यानंतर हे सर्व दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आता पूजा करण्याआधीच मी या दिव्यांमध्ये तेल व वाती घालून हे दिवे आता प्रज्वलित सुद्धा करून घेतलेले आहेत। दिव्यांना आपण का पूजन करावं किंवा दिव्याची पूजा का करावी, बघा अंधाऱ्या रात्री आपल्याला एक छोट्या दिव्याचं महत्त्व सुद्धा खूप समजत असतं। एक छोटा दिवा सुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो, किंवा रोजची देवपूजा असेल किंवा इतर कोणतीही आपण जर व्रतांची पूजा करत असो, मांडणी करत असतो तर सर्वात आधी आपण दिवा हा लावत असतो। मग त्या दिवशी आपण दिव्याशिवाय
बघा, कोणतीही शुभ जी काही पूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल ती दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते. कारण बघा, प्रत्येक दिवशी म्हणजे जी काही आपण पूजा करत असतो, आपण अग्नीच्या साक्षीने पूजा करत असतो. त्यामुळे आधी आपण दिव्यांची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला आपण सुरुवात करत असतो. तर त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये दिव्याचं हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर बघा, इथे आपण हे सर्व दिवे स्वच्छ करून त्यात आपण तेल वात घालून ही घेतलेले आहेत. तर त्या अशा सर्व दिव्यांना सर्वात आधी हळद कुंकू व्हायचं, मग अक्षदा व्हायच्या आणि बघा, मग तुम्ही फूलसुद्धा वाहू शकता, हळदी कुंकू वाहू शकता आणि त्यानंतर बघा, तुम्ही वस्त्रमाळ ही अर्पण करायची आहे. आता बघा, मी इथे सर्व दिव्यांसाठी एक मोठी वस्त्रमाळ ही वापरली आहे, परंतु तुम्ही प्रत्येक दिव्यासाठी एक वेगवेगळी वस्त्रमाळ अशी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा ही करायची आहे. दिव्यांची पूजा केल्यावर आपल्याला महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते. घरामध्ये सुख शांती नांदते आणि आयुष्यातील अंधकार हा आपल्या दूर होत असतो. बघा, आपले आयुष्य हे प्रकाशाने उजळते अशी धार्मिक मान्यता आहे. आता कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याचे खूप विशेष असं महत्त्व आहे. आता इथे पहा, मी फक्त फूल, हळद कुंकू आणि बघा अक्षदा ह्या दिव्याला अर्पण केलेले आहेत आणि वस्त्रमाळ ही अर्पण केलेली आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही इथे दुर्वा, आघाडासुद्धा प्रत्येक दिव्याला ही अर्पण करू शकता. त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे. आता आपण जी काही देवांना आपण इथे सर्व स्थापना केलेली आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे लाह्या, चुरमुऱ्याचा सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता. पण नसेल तर अगदी दूध, साखरेचा सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता. आता तुम्ही नैवेद्य अर्पण करण्यासाठी थोडंसं पाण्याचं इथे चौकोन करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला नैवेद्य हा अर्पण करायचा असतो आणि नैवेद्याला तुम्हाला पळीने किंवा तुम्ही हाताने गोल पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य अर्पण हा करायचा असतो. शेवटी तुम्हाला आपण जे काही गोड कणकेचे दिवे बनवलेले आहेत, आपल्याला त्याने या सर्व दिव्यांना ओवाळून हे घ्यायचं आहे. त्यांना ओवाळून झाल्यानंतर म्हणजे आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला हात जोडून दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे दीपा, तू सूर्यरूप, तू अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य हे उजळून टाक. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी हात जोडून आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे. आणि मग शेवटी आपल्याला दिव्यांची कहाणी ही ऐकायची आहे. बघा, आपण कुठल्याही सण जेव्हा आपण साजरा करतो तर त्या सणाची एक विशेष कहाणी आहे. तर कहाणी संग्रहामध्ये तुम्हाला या दिव्यांची आवाज अशी ही कहाणी तुम्हाला मिळेल. तर ती तुम्ही वाचायची किंवा तुम्ही अगदी यूट्यूबला लावून ऐकूसुद्धा शकता. आता पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जे कोणी छोटे मोठे मुली असतील तर त्यांचे औक्षण आपल्याला करायचं आहे. या दिवशी मुलींना ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं. कारण बघा, मुलांना वंशाचा दिवा म्हटलं जातं, म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं. मुलांनाही दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला दिव्याकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. बघा, पूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही पूजा उचलायची नाही. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून आपल्याला ही पूजा उचलायची असते. जे काही आपण कणकेचे दिवे बनवले त्यांनी दिव्यांना आपण नैवेद्य दाखवला, ओवाळल्यानंतर ते दिवे शांत झाल्यावर आपण संध्याकाळी ते दिवे खाऊ शकतो. आता बघा, ते दिवे आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असतात, पण जर कुणाला हे दिवे खायचे नसतील तर तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकता.
तर मंडळी, अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरी ही दीप अमावस्या साजरी करू शकता। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।